त्या खोलीचे रजिस्ट्रेशन जे म्हणतात ना, बाबा बाबा टू मग पोरं, पोरं नंतर मग नातवंड, अशी पुढे जात असतं तो वारसा. परंतु महाराजांनी वारसा जपत असताना आपलं नाव कोणत्याही गडाला दिलं नाही. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. 3 षटकांचा खेळ झाला, जिथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 42 आणि अखेरीस माझं 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवर परेश आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल 2 मध्ये आलेत परेशनं पहिलं 2रं षटक हाताळलं, तिथे 11 धावा त्यानं खर्च केल्या. 4थं षटक हाताळत असताना पहिला बॉल त्यानं बीट केलाय. नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज लगेचच स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडे गेले आणि त्यांनी थोडी सल्ला मसलत केली. 2 फलंदाजांमध्ये होते ती चर्चा तो संवाद, 2 समालोचकांमध्ये होते ती चर्चा तो संवाद, 2 पंचांमध्ये होते ती चर्चा तो संवाद. आणि क्रिकेटमध्ये कम्युनिकेशनला फार महत्त्व आहे, क्रिकेटमध्ये कन्व्हर्सेशनला फार महत्त्व आहे. पंचांचा बाईचा इशारा आलाय. क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. क्रिकेटमुळे मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होतात. उमेश भुईर सर आम्हाला मागच्या 4 वर्षामध्ये कोण होते माहिती नव्हतं, पण रायगड समालोचन असोसिएशननं या 2 व्यक्तिमत्वांना जोडले गेलं. एक नवी मुंबई पंचक्रोशी आणि एक पनवेल पंचक्रोशीमध्ये, अशा 2 व्यक्तींना जोडणारा दुवा म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटनं काय दिलं असं म्हटलं की मग याचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अराउंड द विकेट ना इन स्विंगिंग बॉलिंग, अंगाचा वेध घेतोय, भरपूर स्ट्रॉंग अपील, विकेट किपरनं अपील केली, हाऊ इज दॅट, गोलंदाजांना अपील केली, हाऊ इज दॅट, मिड ऑफच्या फिल्डरनं अपील केली, मिड विकेटच्या फिल्डरनं अपील केली. LBW साठी विनोद सर 3 गोष्टी तुम्हाला साधता यायला पाहिजेत. एक म्हणजे पिचिंग इन लाईन, दुसरं म्हणजे विकेटमध्ये खरं तर इम्पॅक्ट चेंडूचा खरं तर लाईनमध्ये असायला हवा, म्हणजे पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट हिट लाईन आणि चेंडू हिट द विकेट असावा. 3 गोष्टी साधल्या तर पंच तुम्हाला बाद करतील. बॅट आधीच फिरली आहे, बॉल नंतर निघून गेलाय. गोलंदाजानं त्याचं क्लेवर माइंड वापरलंय. फलंदाज त्याच्याकडे आहे कोणतं फुटवर्क, फलंदाज त्यांच्याकडे आहे कोणते शॉट सिलेक्शन, फलंदाज त्यानं कोणता घेतलाय तो स्टान्स, या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून मैदानाच्या आतमध्ये केली आहे. ते व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही ठळक अक्षरात सांगता येईल. गोलंदाजाचं नाव आहे परेश शेलके, सार्थक ऋत्विका टीम पाली या संघाचा फ्रंट लाईन बॉलर. ओ गतिमान चेंडू, क्लेवर बॉलिंग, क्विक बॉलिंग आणि इथे बोटांवरची जादू सादर करत असताना मॅजिकल स्पेल तो हाताळतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले ते डॉट. अर्थातच जी 1 धावाली बायची ती संघाच्या अकाउंटवर जाईल, ती गोलंदाजाच्या अकाउंटवर जाणार नाहीये. नियमांमध्ये झालाय बदल. आमच्या समवेत एक्सपर्ट आहेत उमेश भोईर सर. डॉट गेला तर मेडन षटक पाहायला मिळेल. ओ वाव, मॅग्निफिसंट बॉलिंग. स्पर्धेचा पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव आहे परेश शेलके, सार्थक ऋत्विका पाली या संघाचा मेडन षटक हाताळणारा आणि देवांश ट्रॉफी 2025 मध्ये पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. ही गोलंदाजी जर का आवडली असेल, रसिक प्रेक्षकांना मी विनंती करू एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी वाजवायला काहीच हरकत नाहीये.